नमस्कार, सर्व प्रेमळ स्वामी भक्तांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। जे भक्त आजचा हा स्वामी संदेश बघत आहेत त्या भक्तांच्या मनातील प्रत्येक चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे। भगवंताच्या नामाने आपलं घर फुलतं, भगवंताच्या नामाने आपलं जीवन सुखी होतं, भगवंताच्या नामाने आपल्या आयुष्यातील दुःख जळून जातात। म्हणून भगवंत आपले पाठीराखे आहेत। स्वामी म्हणतात, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। जे भक्त आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा। भगवंताच्या आजच्या संदेशासाठी तुमची निवड झाली आहे। हा संदेश जो भक्त शेवटपर्यंत बघणार आहे त्या भक्ताच्या जीवनात स्वामी नक्की चमत्कार करतील। हा संदेश बघत असताना तुमच्या मनात असलेल्या दुःखाचा आता सर्वनाश होणार आहे। तुम्ही बघत असलेलं स्वप्न नक्की पूर्ण होणार आहे। परमेश्वराची लीला अपरंपार आहे। तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघत आहात ती गोष्ट लवकरच तुम्हाला मिळणार आहे। आजचा हा संदेश तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे, म्हणून शेवटपर्यंत ऐकल्याशिवाय कुठेही जाऊ नका। जीवनात परमेश्वर हेच अंतिम सत्य आहे। परमेश्वराने आपलं जीवन खूप चांगल्या प्रकारे बनवलं आहे, परंतु त्या जीवनामध्ये अनेक संघर्षाचे क्षण येत असतात आणि त्या प्रत्येक संघर्षाच्या क्षणामध्ये आपल्याला संघर्ष करावाच लागतो। जीवनामध्ये काही ना काही गोष्टींचा बदल नक्की होईल, परंतु तो बदल घडवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावेच लागतील। देव म्हणतात, बाळा तुझ्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे ते मी लवकरच संपवणार आहे। स्वामी म्हणतात, बाळा तुझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाचा मी सर्वनाश करणार आहे। तुला मी रोज नवीन संधी देणार आहे। तुझ्या आयुष्यात घडणारे चमत्कार लवकरच सुरू होणार आहेत। भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे। भगवंताची ही शक्ती सदैव आपलं रक्षण करत आहे। देव म्हणतात, बाळा तू ज्या गोष्टीसाठी माझ्याकडे प्रार्थना करत आहेस ती गोष्ट देखील मी तुला लवकरच देणार आहे। आयुष्य कितीही खडतर असू दे, या आयुष्यामध्ये चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही। तुला माझ्या काही गोष्टींची कल्पना नाही। तुला जे नको आहे ते मी देणार नाही, परंतु जे तुला हवं आहे ते भरभरून मी तुला देणार आहे, तुझ्यासाठी पाठवणार आहे। माझे देवदूत सदैव तुझं रक्षण करत आहेत। मी पाठवलेले काही व्यक्ती तुझ्या जीवनात नक्की येतील। तुझ्या कर्माची शिक्षा देण्यासाठी काही येतील, तर काही जण तुझ्या कर्माचं फळ म्हणून येतील। जीवनामध्ये काही व्यक्तींमुळे आपल्याला खूप त्रास होतो, ते आपल्या दुष्कर्मांचं फळ असतं। आणि काही गोष्टी काही व्यक्ती आपल्या जीवनामध्ये देवदूत बनून येतात, ते तुझ्या चांगल्या कर्माचं फळ असतं। म्हणून तुला दुष्कर्म करायचं की चांगलं कर्म करायचं हे तू ठरव। काही व्यक्तींमुळे तुला त्रास झाला असेल कारण तुझं कर्म चुकलं होतं। आता तुझ्या कर्माला चांगलं बनवायचं आहे। जीवनामध्ये नेहमी चांगलं वागायचं आहे। कधी कोणाशी खोटं बोलायचं नाही, कधी कोणाचं मन दुखवायचं नाही, कधी कोणाला फसवायचं नाही। कारण जर तू कोणाला फसवलंस ना तर तू देखील कधी ना कधी फसला जाशील। म्हणून लक्षात घे, कोणाला फसवू नकोस, म्हणजे तू देखील फसणार नाहीस। कधी काही व्यक्ती तुझ्याशी खोटं वागतील, तुला त्रास देतील, तुझं मन दुखवतील, परंतु तू त्यांच्यासारखंच कधी वागू नकोस। ते तुझ्या कर्माची शिक्षा म्हणून आले होते, मात्र तू अशी शिक्षा कोणाला देऊ नकोस। तुला फक्त चांगलं वागण्याचा अधिकार परमेश्वराने दिला आहे। वाईट वागायचं नाही, कारण जर वाईट वागलास तर तुझ्यासोबतही कधी ना कधी वाईट होतं आणि मग तू त्यासाठी परमेश्वराला दोषी धरतोस। परमेश्वर हे प्रत्येक ठिकाणी तुझ्या मदतीसाठी येतील, फक्त तू परमेश्वराची भक्ती सोडू नकोस। देव म्हणतात, बाळा तुझ्या चांगल्या कर्मांचं फळ मी तुझ्यापर्यंत पाठवणार आहे। तू बघत असलेलं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे। काहीतरी गोड बातमी तुझ्याकडे लवकरच येणार आहे। सहमत असशील तर कमेंट्स बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप कर। भगवंताची अद्भुत शक्ती, भगवंताची ही
शक्तिशाली भक्ती तुझ्या कामी येणार आहे. तुला असं वाटत असेल की मी जे करतो आहे ते कोणीच बघत नाही, परंतु जे तू चांगलं करतोय किंवा वाईट करतोय ती प्रत्येक गोष्ट भगवंत बघत असतात. भगवंताचं प्रत्येक भक्तावरती लक्ष असतं. म्हणून बाळा, जरी तू चुकीचं काम करत असलास आणि तुला वाटत असेल की मला कुणी बघत नाही, परंतु परमेश्वर सर्व काही पाहत असतात. परमेश्वरापासून कुठलीच गोष्ट लपत नाही आणि लपू शकत नाही. परमेश्वर हेच आपल्या जीवनातील अंतिम सत्य आहे, याची तुला कल्पना आलीच असेल. परमेश्वर जेव्हा तुला सांगतात की बाळा चुकीचं वागू नकोस, चुकीचं बोलू नकोस, चुकीच्या गोष्टी मनातही आणू नकोस, ते का सांगतात? कारण त्यांना वाटतं की तुझं कर्म चांगलं असावं. एकदा कर्म चांगलं असलं की भगवंत देखील तुला काही गोष्टी देण्यापासून अडवू शकत नाही. तुला त्या गोष्टी प्राप्त होतीलच, फक्त कर्म चांगलं ठेव. आयुष्यामध्ये कधीच नकारात्मक विचार करू नकोस, कारण तू जेवढे नकारात्मक विचार करशील तेवढं नकारात्मक तुझ्या आयुष्यामध्ये घडेल. जर तू एखाद्या गोष्टीसाठी सुरुवातीपासूनच नाही म्हणत असशील तर ती गोष्ट तुझ्या जीवनात नकोशीच होते. म्हणून कुठलीही गोष्ट करताना सकारात्मकतेने विचार कर. एखादी गोष्ट तुला जमत नसेल तर मनाशी निश्चय कर की मी ही करून दाखवणारच आहे. बघ, आपोआप ती गोष्ट तुला जमेल. परंतु तू गोष्ट प्रयत्न करण्याअगोदरच नकार देत असशील तर ती गोष्ट तू कधीच करू शकत नाही. म्हणून देव म्हणतात, अशक्य ही शक्य करील मी, फक्त तू प्रयत्न तर कर. देव म्हणतात अशक्य ही शक्य होईल, फक्त तू प्रयत्न कर. तुझे प्रयत्न देवाला हवे आहेत, बाकी काही नको आहे. तुझे प्रयत्न जेव्हा तू देवाला दाखवतोस तेव्हा देवाची एक प्रचंड अशी शक्ती तुझ्यामध्ये संचारते आणि तू ते शक्य करून दाखवतोस. म्हणून देवाचे आशीर्वाद तुला प्राप्त करायचे असतील तर नेहमी सकारात्मक विचार ठेव. सर्वांशी चांगलं वाग, चांगलं बोल, सर्वांविषयी चांगला विचार कर. तुझ्या जीवनात कधीच काही वाईट घडणार नाही, हे नक्कीच खरं आहे. आणि हे खरं तुझ्या जीवनात तेव्हाच होईल जेव्हा तुला या संदेशाचा अर्थ समजेल. फक्त स्वतः संदेश ऐकू नको, तर इतरांपर्यंत नक्की पोहोचव. त्यांच्याकडेही शेअर कर. इतर स्वामी भक्तांनाही हा संदेश ऐकू दे, कारण प्रत्येकाचं चांगलं व्हावं हीच आपली इच्छा असू दे. अशी इच्छा जर आपली चांगली असेल तर परमेश्वर तुझ्या मनात असलेली इच्छा नक्की ओळखतील. परमेश्वराला सांगायची सुद्धा गरज नाही, प्रत्येक गोष्ट परमेश्वराला माहीत आहे. म्हणून परमेश्वरा सर्व स्वामी भक्तांच्या इच्छा पूर्ण होऊ दे, हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे. आजचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.